शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्णांदळे आहे कुठे असंच गायब झाला हवामध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी आणा त्यांच्यासाठी पाणी द्या कृष्ण आंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना पटत कुणाला पटतं इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांगा असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली असं कुठे झालं 2 महिने झाले हा कृष्ण आंधळे मिळत नाही आज बोलला की खरं बोलला तुझा मर्डर झाला खरं सर्वात गुप्त माहिती कृष्ण आंधळेकडे आहे आणि मला कृष्ण आंधळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन सीडीआर काढा तुम्ही फोन असा जातो कुठे आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्ण आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा आधी तुम्हाला काय बोलायचं एसपीचे सीडीआर काढा डीवायएसपी आणि एसपीचे सीडीआर पहिले म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आवाजा कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि सगळ्यांचे सीडीआर काढा किंवा एसपीचे सीडीआर काढा आणि ताईंनी त्याचे घेऊन दिली की प्रशासनानं ताई तुम्हाला आठवत असेल की शीना बोरा नावाचं एक प्रकरण झालं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी खून प्रकरणं झाली ती पब्लिकमध्ये गेली पोलीस हे बघतं की 1 दिवसाआड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रासमोर ठेवते मग ह्या खून खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही कारण या सगळ्या गोष्टी त्यांना लपवून ठेवायच्या आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ त्याला तो ज्याला मारला कोयता मारला तो काय बोलत होता तो फिल्म बघत होता व्हिडिओ बघत होता अटक कशी झाली कोणाला अटक झाली तर मागण्यावर त्याला कोयता मारला ह्या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्ह्यू मध्ये घेत नाही त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या तर काहीच नाही मिळणार लोकच तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला नाही नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली त्याच्यामुळे मला वाटतं ईडीचा केस झाला आपण जे मागणी केली आहे की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी आता ईडी तर सगळ्यांनाच माहिती आहे पोरापोराला ईडी माहिती आहे राज्यात आता आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे त्या देशामध्ये त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मिक कराडला तो तर खंडणी मागत होते ना सगळे मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना कधी तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी मे महिन्यात खंडणी मागली जर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होतं ईडी आणि सीबीआयची का नाही लागली तेव्हा तुम्ही मला सांगा विचार करून सांगा तो काळ कुठला होता मे महिन्यात इलेक्शन चालले होते आता इलेक्शनच्या वेळेत तुम्ही खंडणी मागताय कशासाठी का खंडणी मागणं गुन्हा आहे कशासाठी का मागे ना 1 रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे आणि मग जून पासून काय या सरकारने काय केलं यांचं सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात अवधा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली तो एफआयआर झाला का नाही तेव्हा त्यांना काय ईडी आणि सीबीआय तेव्हाच का नाही लागली कारण का भीतीच नाही वर्दीची राहिलेली या जिल्ह्यामध्ये हे दुर्दैव आहे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे मी जन्मापासून फार जवळून पाहिले जेव्हा महाराष्ट्राचा पोलीस बघतो ना तर असं वाटतं चला बाबा मी तुमच्याबद्दलच बोलतो मला अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखे पोलीस बघतात महिला पोलीस असतात आम्हाला सार्थ आमची कॉलर टाईट होते की अरे आपला महाराष्ट्राचा पोलीस आहे वर्दी घालावी तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी घालावी दिल्लीमध्ये जेव्हा त्यांना अवॉर्ड मिळतं तेव्हा आम्हाला आमची टाईट होते कॉलर एकदम आपल्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळालं पण बीडमध्ये काय चाललंय आणि हे म्हणतात ते खरं की बीडची बदनामी होते लोक साहजिक आहे मलाही वाईट वाटलं अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे काय झालंय या 5 लोक क्रांतिकारी बरोबर आहे तुमच्या अगदी अंबेजोगाई या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात बीडचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ह्या बीडचा बदनामी करायचं पाप या 5, 10, 25 लोकांनी केलेलं आहे तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देतात आता ही लढाई मी तर म्हणेन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे घ्या एक लाटणं आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठोकून काढा असा मी आग्रह करते काय लावलंय आमचं आमच्या घरातले कर्ते पुरुषांवर तुम्ही असे हल्ले करणार हे नाही चले महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला
की तुम्ही अन्नत्याग प्लीज करू नका. तुम्ही गाव फार दुःखातून गेले, तुमचं कुटुंब दुःखातून गेलं. वेळ पडली तर आम्ही सगळे अन्नत्याग करू, पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती. त्याच्यामुळे मी मनापासून जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. माझ्याकडे शब्द नाहीये खरं तर काय बोलणार तुमच्या. आणि जे काय झालं हे अतिशय दुर्दैवी झालं, पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. फाशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही, कारण खाली लेकरांची जबाबदारी आहे आपल्याला. पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा, तुमच्या बरोबर आम्ही उभे. आणि आमच्या कुटुंबातलेच लोक आहेत. माझं नाव नाही घेतलं मला काही फरक पडत नाही, मी लढणारच माणूस मला काही त्याच्यात दुसरी गोष्ट माझी स्पष्ट अजूनही आहे. काय बोलताय? लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद आजही त्यांच्याकडे आहे. एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या सरकारमध्ये होतं तर ते गेलं कोर्स. मी स्वतः विचारले एसडीएमला तर ते नाहीये, आता रनिंग नाहीये असं त्यांनी मला सांगितलं. लिहून घ्या त्यांच्याकडून, लिहून मागून घ्या, मागणी करून घ्या. मला थोडीशी सुस्पष्टता याच्यात अशी करायची आहे की मी जेव्हा पहिलं भाषण केलं तेव्हा सांगितलं होतं की ही माणुसकीची हत्या आहे. खरंच आहे. इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मारणं हे माणुसकीला सोडणार नाही. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र जो उभा राहिला माझ्यासकट तो माणुसकीच्या नात्याने उभा राहिला की हे नाही चालू द्यायचं. तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती, मी वंजारी विरुद्ध लढा नव्हता कधी. हा मानवी मनातली जी विकृती आहे त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो. जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभं राहिलं पाहिजे, आम्ही उभे राहिलो. त्याला कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही. ही महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे, कारण का ही माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे. त्यामुळे जातीपातीचा स्पर्श न देता आपल्याला वाल्मिक कराड हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही. गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये 40 आयएस ऑफिसर तयार केले वंजारी समाजाने, ते चेहरे आहेत आमचे. हा कसला चेहरा मारायला? ते हे असले काही चेहरे होत नाही. महाराष्ट्रातले तमाम वंजारी समाजातले लोक फोन करतात, म्हणाले आम्हाला गावामध्ये तोंड दाखवायला लाज वाटतं. लोक आमच्याकडे संशय नजरेने बघायला लोकांना त्रास दिला त्यांनी, खोटे गुन्हे त्यांच्यावरच केले. आता तुम्ही एवढे आहात ना, एवढ्या मर्डर झाले, आरोपी कोण येतो? सगळे आरोपी वंजारी आहेत, बरोबर आहे. बापवंजारी मर्डर केस तो तेच तुम्हाला सांगतो. तर त्याला माझी स्पष्टता ही आहे की ही माणुसकीची हत्या झाली आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि ताकदीने सर्व समाजाने एकत्र येऊन लढायचं. ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही कुठेही बाजूला जाणार नाही. माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे जे गुंड आहेत ना त्यांना माफी नाही. कुठलाही गुंड आज बीडमध्ये जो फिरत असेल त्याला माफी नाही. आणि जो नेता या गुंडांच्या मागे उभा राहील त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मी स्वतः रस्ता नाही. ये नहीं चलेगा. ये गंदी राजनीति आज के बाद महाराष्ट्र में नहीं चलेगी. कोणी असू दे तुम्हाला, कोणी, हे नाही चलेगा. कारण का ह्या सगळ्या वाल्मिक कराड टाईप लोकांच्या मागे कोणीतरी शक्ती आहे, त्या शक्तीशिवाय हे होणार नाही. धनंजय मुंडे शक्ती कोणी का असे ना, कोणी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, पोलिसांचीही झाली पाहिजे, राजकीय नेत्यांची पण झाली पाहिजे, उतरला पाहिजे, राजीनामा झाला पाहिजे त्यांचा. हे जे पोलीस जे प्रेशर खाली आहेत ना, घरगड्यासारखे जे वागतात ना, ते मंत्रिपदाचा वरच असते त्यांना. संदीप बोला. राजीनामा झाला पाहिजे. आमची एकच मागणी आहे, सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावात जाऊन आपल्याशी चर्चा केली. वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये, त्याला संरक्षण फक्त या मंत्रिपदाचं भेटते. कशाचं मंत्रिपदाचं? जे धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना त्याचं संरक्षण भेटतंय. हे सगळे सरेंडर झाले, एका गाडीमधून येते. प्लीज मला भयंकर राग येतोय ऐकल्यावर. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हातात सगळे दोरे गंडे होते. साहेब आवड साहेब आपण सुद्धा लय ताकदीने मांडले सभागृहात माझ्यासोबत त्यांनी. आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना, हे सगळं हे बघा त्यांची फाईल बघा काय काय त्यांनी जमा केले. एकदा त्यांचा राजीनामा झाला ना
हे सगळे फासावर चढतील बघा, तुम्हाला सांगतो. एवढीच आमची मागणी आहे सगळ्यांची. हो संदीप, बाकीच्या आरोपीला ते त्यांचं तोंड झाकलं, हातकाड्या लावल्या आणि ह्यांना काय सोडलं तसं. त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, ही प्रमुख मागणी पाहिजे तरी आपली. ह्याच्यात राजकारण हे काही नाही. आणि प्रकाश दादा म्हणले ना भाड्याने दिलं. आणि गावकऱ्यांची काही दुसरी मागणी सांगा. आहे की कुमावर तर ह्याचा विचार झाला पाहिजे आणि ही गुंडागर्जी आहे ना, ही थांबली पाहिजे इथे.